नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज रोजी आपण बघणार आहोत की मका पिकावर पहिली फवारणी कधी आणि कोणती करावी। तर शेतकरी मित्रांनो, त्या पहिले आपल्याला चांगल्या प्रकारे विरळणी करणे गरजेचे आहे। तर दोन्ही झाडातील अंतर आपल्याला हे 3 ते 4 इंच ठेवायचे आहे। जर अंतर अधिक दाट असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे अपेक्षित उत्पादन मिळणार नाही। त्यासाठी आपल्याला पहिले विरळणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर आपण 20 ते 25 दिवसात पहिली फवारणी घेऊ शकता। तर सर्वात प्रथम मका पिकावर पहिली फवारणी घेत असताना पाण्याचे प्रमाण हे आपल्याला जास्तीत जास्त घ्यायचे आहे, तरच आपल्याला फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे बघायला मिळणार आहे। तर पाण्याचे प्रमाण हे जर जास्तीत जास्त आपण घेतलं तर झाडाच्या पोंग्यात जर फवारणीचं पाणी गेलं तर आपल्याला रिझल्ट हा चांगल्या प्रकारे बघायला मिळेल। कारण मका पिकावर रोगाची सुरुवात ही पोंग्यातूनच होते। बरेच शेतकरी फवारणी करताना पाण्याचे प्रमाण हे खूप कमी घेतात आणि नंतर मग त्यांना रिझल्ट हा चांगल्या प्रकारे मिळत नाही। तर त्यासाठी आपल्याला पाण्याचे प्रमाण हे जास्तीत जास्त घ्यायचे आहे। तर फवारणी करताना फवारणीचे जे पाणी आहे ते पोंग्यात गेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला पाहिजे आणि कीटकनाशकाची म्हणजे चांगल्या प्रकारे जवळजवळ नायनाट झाला पाहिजे। त्यासाठी आपल्याला फवारणी घेत असताना चांगल्या प्रकारे पाण्याचं प्रमाण हे घ्यायचं आहे। तर चला तर मग बघूया आपण मका पिकावर पहिली फवारणी कोणती करायची। तर सर्वात प्रथम मका पिकावर विरळणी करून झाल्यानंतर आपल्याला 20 ते 25 दिवसात पहिली फवारणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी फवारणी करताना गॅस पॉइझनचा वापर करतात। तर गॅस पॉइझनमुळे मित्रकीट नष्ट होतात आणि रोगाचा प्रादुर्भाव हा जास्तीत जास्त परत बघायला मिळतो। तर आपल्याला त्यासाठी सर्वात प्रथम ॲशिपेट हे 75% घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे बघायला मिळेल आणि जे कीटक आहेत ते नष्ट होतील। तसेच आपल्याला मोनोक्रोटोफास हे 40 ml घ्यायचं आहे। तसेच लष्करी अळूचा जर प्रादुर्भाव जर जास्त असेल तर आपल्याला इमामेक्टिन हे 10 ते 15 ग्रॅम घ्यायचे आहे। तसेच मका प्लॉटला जर पाण्याचे प्रमाण हे जर जास्त झालेलं असेल आणि मका प्लॉट हा पिवळा पडलेला असेल तर आपल्याला सल्फर 80% वाला 30 ग्रॅम घ्यायचं आहे। प्लॉट जर पिवळा नसेल तर आपल्याला सल्फर घ्यायची आवश्यकता नाहीये। आणि जर मका जर मरत असेल यानी की मर रोग प्रादुर्भाव जर जास्त असेल तर आपण रोको हे 30 ग्रॅम घेऊ शकता। तर फवारणीमध्ये आपल्याला बुरशीनाशक घेणं आवश्यक आहे मर रोगासाठी। तर शेतकरी मित्रांनो, जर आपण ही फवारणी लवकरात लवकर जर घेतली आणि चांगल्या प्रकारे पाण्याचं जर प्रमाण घेतलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तर आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आपल्याला खूप कमी दिवसात चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल आणि तुम्हाला जे तुमचं उत्पादन आहे मका पिकाचं हे जास्तीत जास्त बघायला मिळणार आहे जर आपण वेळेवर नियोजन केलं तर। तर शेतकरी मित्रांनो, बघत राहा अमृत पॅटर्न शेती संशोधन चॅनल। तर चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अमृत पॅटर्न पद्धतीचा लाभ होईल। आणि तसेच कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा अमृत पॅटर्न शेती ॲप आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा तुम्ही पण लाभ घ्या आणि इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा फायदा होईल। तर अशीच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर आपल्याला दुसरी आणि तिसरी फवारणी कधी आणि केव्हा घ्यायची हा व्हिडिओ आपल्याला स्टेप बाय स्टेप समोर मिळेलच। धन्यवाद।